नमस्कार. MIG आणि TI वेल्डिंग या दोन्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ती म्हणजे सुरक्षा. चला तर मग आज आपण या इलेक्ट्रिक आर्क प्रक्रियेमधले धोके कोणते आहेत आणि त्यांपासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं याबद्दल सविस्तरपणे बोलूया. आर्क वेल्डिंगच्या कामाची तीव्रता किती आहे याचा आधी अंदाज घेऊया. 6000 अंश फॅरनहाईट म्हणजे वितळलेल्या धातूपेक्षाही जास्त उष्ण. हा एकच आकडा आपल्याला सांगतो की इथे सुरक्षेला कोणताही पर्याय नाही, अजिबात नाही. मग इतक्या प्रचंड तापमानामुळे नेमके कोणते धोके तयार होतात? बघा, कोणत्याही आर्क वेल्डिंगच्या कामाच्या ठिकाणी काही मूलभूत धोके हे ठरलेलेच असतात आणि त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करणं हे आपलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे. हे आहेत ते 4 मुख्य धोके. पहिला, किरणोत्सर्ग म्हणजे UV आणि IR किरण. यामुळे काय होऊ शकतो म्हणजे डोळ्यांना इतकी गंभीर इजा होऊ शकते की विचारता सोय नाही आणि त्वचा तर भासतेच. दुसरा धोका आहे उष्णतेचा, प्रचंड उष्णता आणि उडणारे वितळलेला धातूचे थेंब. तिसरा आहे वातावरणातील धोका, जिथे ऑर्गॅन आणि कार्बन डायऑक्साईडसारखे वायू हवेतील ऑक्सिजनची जागा घेतात आणि आपला श्वास गुदमरू शकतो. आणि चौथा अर्थातच विजेचा धोका, खास करून दमट किंवा ओल्या जागी काम करताना इलेक्ट्रिक शॉक लागण्याचा धोका खूप मोठा असतो. मग ह्या सगळ्या धोक्यांपासून वाचायचं कसं? तर त्यासाठी आहे PPE म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे प्रत्येक वेल्डरचं सुरक्षक कवच आहे. याशिवाय कामाला सुरुवात करायचीच नाही. आणि या कवचामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे डोळ्यांचं संरक्षण. बघा, मिग वेल्डिंगसाठी 10 ते 13 नंबरची शेड असलेलं ऑटो डार्किंग हेल्मेट वापरावं लागतं, तर टिगसाठी 9 ते 12 नंबरची शेड योग्य आहे. योग्य शेड निवडणं हे आर्क सारख्या गंभीर इजा टाळण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आता बोलूया शरीराच्या संरक्षणाबद्दल. लेदर जॅकेट किंवा जाड सुती कपडे घालणं आवश्यक आहेच, पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पॉलिस्टरसारखे सिंथेटिक कपडे चुकूनही घालू नका, कारण ते उष्णतेने वितळून थेट त्वचेला चिकटू शकतात. विचार करा किती भयानक असू शकतं ते. आणि हो, पायांच्या संरक्षणासाठी जाड तळव्याचे लेदर सेफ्टी बूट घालणं तर बंधनकारक आहेच. प्रत्येक वेल्डिंगच्या प्रकारासाठी वेगवेगळे हातमोजे लागतात. मिग वेल्डिंगमध्ये उष्णता आणि ठिणग्या खूप जास्त असतात, त्यामुळे त्यासाठी जाड आणि उष्णतारोधक चामड्याचे हातमोजेच हवेत. याउलट टिग वेल्डिंगमध्ये अधिक अचूकतेची गरज असते, त्यामुळे चांगल्या नियंत्रणासाठी पातळ आणि मऊ चामड्याचे जसे की गोट स्किनचे हातमोजे वापरले जातात. आतापर्यंत आपण जे धोके बघितले ते दोन्ही वेल्डिंगमध्ये कॉमन आहेत, पण मिग आणि टिग या प्रत्येकाचे स्वतःचे असे काही विशिष्ट धोके आहेत आणि त्यांची माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. चला पाहूया ते नेमके कोणते आहेत. मिग वेल्डिंगमधला सगळ्यात मोठा धोका म्हणजे स्पॅटर, म्हणजेच मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या ठिंग्या. वितळलेल्या धातूचे हे थेंब खूप लांबपर्यंत जाऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे वेल्डिंग वायर, जी ट्रिगर दाबल्यावर नेहमी लाईव्ह असते, म्हणजेच त्यात करंट असतो, त्यामुळे तिला विनाकारण स्पर्श करणं टाळा. आणि हो, त्या ठिंग्यांपासून पायांचं संरक्षण करण्यासाठी लेदर स्पॅट्स म्हणजेच चामड्याचं कव्हर नक्की वापरा. मिग वेल्डिंगमधला ठिणग्यांचा धोका किती गंभीर असू शकतो हे या आकड्यावरून लक्षात येईल. कामाच्या जागेपासून कमीत कमी 35 फूट अंतरापर्यंत कोणतीही जळणारी वस्तू जसं की कागद, तेल किंवा कापड असता कामा नये. आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी हा एक बेसिक नियम आहे जो पाळायलाच हवा. आता पाहूया टिग वेल्डिंगमधले काही छुपे धोके. यात वापरले जाणारे लाल रंगाचे थोरिएटेड टंगस्टन इलेक्ट्रोड किरणोत्सर्गी असतात, त्यामुळे त्यांना घासताना उडणारी धूळ श्वासावाटे आत जाणार नाही याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यातला हाय फ्रिक्वेन्सी आर्क जवळच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये गडबड निर्माण करू शकतो आणि ज्यांना पेसमेकर बसवलेला आहे त्यांच्यासाठी तर तो धोकादायक ठरू शकतो. तसंच टिगचा प्रकाश अत्यंत तीव्र UV किरण निर्माण करतो, त्यामुळे त्वचा पूर्णपणे झाकलेली असणं खूप गरजेचं आहे. वैयक्तिक सुरक्षा तर महत्त्वाची आहेच, पण तितकंच महत्त्वाचं आहे कामाच्या जागेचं वातावरण सुरक्षित ठेवणं. एका सुरक्षित वर्कस्पेससाठी काही नियम पाळले तर मोठे अपघात सहज टाळता येतात. वायुविजन म्हणजेच व्हेंटिलेशन याचं महत्त्व खूप आहे. वेल्डिंग करताना निघणाऱ्या धुरामध्ये डोकं घालून कधीच काम करायचं नाही. यासाठी एक्झॉस्ट फॅन किंवा फ्यूम एक्स्ट्रॅक्टर वापरणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे. आणि एक विशेष सूचना,
गॅल्वनाइज्ड धातूंवर काम करताना मेटल फ्यूम फीवर टाळण्यासाठी एक विशेष रेस्पिरेटर मास्क वापरणं बंधनकारक आहे. हाय प्रेशर गॅस सिलेंडर हाताळताना खूपच सावधगिरी बाळगावी लागते. गॅस गळती तपासण्याची एक एकदम सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. साबण आणि पाण्याचं मिश्रण तयार करा आणि ते सर्व कनेक्शन्सवर लावा. जर बुडबुडे आले तर समजायचं की गॅस लीक होतोय. अगदी सोपं आहे. सिलेंडर हाताळण्याचे हे नियम डोक्यात पक्के ठेवा. सिलेंडर नेहमी साखळीने बांधून सरळ उभा ठेवायचा. तो हलवताना त्यावर संरक्षक टोपी असलीच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅस गळती तपासण्यासाठी कधीही लायटर किंवा काडीपट्टीचा वापर करू नका. आपण कितीही काळजी घेतली तरी कधी अपघात होऊ शकतात. अशा वेळी गोंधळून न जाता योग्य प्रतिसाद देण्यासाठी आपली आपत्कालीन तयारी असणं खूप महत्त्वाचं ठरतं. तुमच्या इमर्जन्सी प्लॅनमध्ये या 3 गोष्टी असायलाच हव्यात. पहिलं, कामाच्या ठिकाणी क्लास ABC प्रकारचं अग्निशामक यंत्र नेहमी हाताशी असावं. दुसरं, भाजल्यास त्या जागेवर लगेच थंड पाणी टाका आणि डोळ्यांना काही त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि तिसरं, आपत्कालीन परिस्थितीत मशीन बंद करण्यासाठीचं पॉवर कट ऑफ बटन कुठे आहे हे आपल्याला नक्की माहीत असायला हवं. ह्या सगळ्या माहितीचा सार एकाच वाक्यात आहे: सुरक्षित वेल्डिंग हेच सर्वोत्तम वेल्डिंग आहे. सुरक्षेचे नियम पाळणे हे फक्त अपघात टाळण्यासाठी नाही, तर तुमच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. तर शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा: सुरक्षेच्या उपकरणांशी कधीही तडजोड करू नका. कामाची जागा स्वच्छ ठेवा आणि उपकरणांची नियमित तपासणी करा. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: सुरक्षित वेल्डिंग हेच उत्तम वेल्डिंग आहे.